नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजच्या ठरलं तर मग या मालिकेच्या भागात खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय, जो संपूर्ण कथेला वेगळ्या दिशेने घेऊन जाणार आहे. आजच्या भागात आपण पाहतो की सुमन किचनमध्ये आलेली असते. तिच्या मनात जुन्या आठवणींचा पूर आलेला असतो. तिला जे काही घडलेले आहे ते आठवते आणि त्यामुळे ती खूप अस्वस्थ होते. ती पाणी प्यायचा प्रयत्न करते, पण तिच्या मनात चाललेली घालमेल इतकी जास्त असते की तिला काहीही सुचत नाही आणि पाणीही पिणं तिला नकोसं वाटतं. तेवढ्यात नागराज तेथे येतो. तो सुमनला उपरोधक शब्दात बोलतो आणि तो म्हणतो की मी नसताना लगेच किचनमध्ये आलीस. तो तिच्यासमोर पाणी ठेवतो आणि बाहेरून खूप काळजी घेत असल्याचं नाटक करतो. प्रतिमाही तेथे येते आणि सायली आणि अर्जुन अचानक किचनमध्ये येतात. नागराज सगळ्यांसमोर सुमनची खूप काळजी घेत असल्याचं दाखवतो. तो म्हणतो की सुमनला थोडासा त्रास होतो, पण मी तिची पूर्ण काळजी घेतोय. हे ऐकून सायली आणि अर्जुनला तर फार राग येतो, पण ते काहीच बोलत नाहीत. नागराज फोन करायला म्हणून बाहेर जातो. त्याच संधीचा फायदा घेत सायली आणि अर्जुन सुमनला वरच्या खोलीत घेऊन जातात. तिथे सुमन खूप भावूक होते आणि रडू लागते. तिला स्वतःचाच राग येतो की इतक्या वर्षापासून नागराजने घरात एक असा मुखवटा चेहरा घातला होता खोटा, की तो सगळ्यांनाच कळाला नाही. सगळेच त्या बोलण्यामध्ये फसत गेले. सुमन सांगते की नागराजने स्वतः तिच्यासमोर कबूल केलं की रविराजच्या अपघातामागे तोच आहे जबाबदार. हे ऐकून सायली आणि अर्जुनला सुद्धा धक्का बसतो. सुमन आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडिओ शोधते, पण तो व्हिडिओ ओपनच होत नाही. फाईल करप्ट झाली असं ते दाखवत होतं. त्यामुळे सगळेजण खूप घाबरले. शेवटी तो व्हिडिओ काहीतरी ॲप डाउनलोड केल्यानंतर तो व्हिडिओ चालू झाला आणि त्याच्यामध्ये स्पष्ट कबुली करताना तो दिसला. 22 वर्षांपूर्वीचा अपघात नागराजनेच घडवून आणला होता. हे पाहून अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात आणि त्यांना विश्वासच बसत नाही. अर्जुन खूप संतापतो आणि ठरवतो की नागराजला आता सोडायचं नाही. तो लगेच व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्येही सेव्ह करून घेतो, जेणेकरून पुरावा हरवू नये. सुमन मात्र रडत असते आणि तिला खूप अपराधी वाटत असतं की इतके वर्ष ती या सगळ्या सत्यापासून दूरच राहिली. दुसरीकडे अस्मिता खूप अस्वस्थ असते. तिला सचिनबद्दल अनेक प्रश्न पडतात. ती विचार करते की सचिन खरंच तिच्या बाळासाठी योग्य बाप ठरेल का? तिच्या मनात द्वंद्व चालू असतं आणि ती खूप टेन्शनमध्येही असते. नागराज प्रियाशी फोनवर बोलतो आणि सायली व अर्जुनवर लक्ष ठेवायला सांगतो. त्याला वाटतं की सुमनच्या आजारामुळे कोणीही त्याच्यावर संशय घेणार नाही आणि तो स्वतःला खूप सुरक्षित समजत असतो. सायली आणि अर्जुन घरातून बाहेर पडतात आणि लगेच पोलिसांना फोन करतात. ते पोलिसांना सगळ्या गोष्टी सांगतात आणि नागराजविरुद्ध पुरावा असल्याचं स्पष्ट करतात. पोलिसांनाही थोडा धक्का बसतो आणि ते नागराजविरुद्ध कारवाई करण्याची तयारी करतात. पुढच्या भागात पोलीस घरात येऊन नागराजसमोर तो व्हिडिओ दाखवतात. नागराजही सगळं पाहतो. रविराजही सगळं पाहतो की नागराजचा खरा चेहरा आता सर्वांसमोर उघडा झाला आहे. हे नागराजला कळून चुकतं. नागराज खूप घाबरलेला दिसतो आणि त्याला अटक होणार असल्याचे संकेतसुद्धा मिळत आहेत. तर मित्रांनो, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि थरारक होता. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन हा रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहिलात, त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. चॅनल नवीन आहे तर थोडासा सपोर्ट केला तर तुमची खूप मदत होईल. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या भागामध्ये.